जाऊन द्या ना बाळासाहेबचं आज सॉन्ग लॉन्च आहे. 2 गाणी आपण पाहिलीच आहेत आणि हे 2 गाण्यांमधले ब्रिंग इट ऑनमध्ये आपल्याला दिसलेले हे 2 चेहरे आहेत. भाऊ कदम तुमच्यापासून सुरू करूया. एक रिक्षावाल्याचा पोशाख आहे, तुम्ही गाणं गात आहेत, काय एक्झॅक्टली आहे? नाही, तो रिक्षावाल्याचा नाही आहे, तो आहे इलेक्ट्रिशियनचा. आणि खूप धमाल ते आयत्या वेळी आलेलं गाणं आहे, आम्हाला एकदम ताजं म्हणजे बोनस आहे पिक्चरसाठी तो. आणि खूप धमाल केली आम्ही, सई, मी आणि गिरीश सर, म्हणजे तिघही अप्रतिम डान्सर. त्यामुळे कोरिओग्राफर घाबरले होते की काय करून घेऊ. त्यामुळे तुम्हाला दिसेलच आम्ही किती नाचलो आहे ते. आणि सरकारी डान्स केला आहे, त्यामुळे खूप धमाल येणार आहे. सरकारी डान्स म्हणजे काय? तो आपला गणपतीचा असतो आणि त्यामुळे सरकार मान्य, सरकार जनहित में जारी. हां. नक्कीच सई, तू गिरीश आणि उमेशबरोबर एक वेगळ्याच धाटणीची चित्रपट केलेला पुणे 52. इथे पूर्णपणे वेगळा रोल आहे. तू असं थोडंसं काहीतरी अगदी जवळपास स्पेशल सॉन्गसारखं ते दिसतंय, काय आहे? काय आहे ते कळेलच, पण या गाण्याला खूप साऱ्या स्पेशालिटीज आहेत. एकतर हे गाणं बॉस्कोनी कोरिओग्राफ केलं आहे, अजय अतुल यांचं संगीत आहे. आणि ह्या गाण्यात मी, भाऊ आणि गिरीश असे आमचं त्रिकूट दिसणार आहे. आणि नक्की काय घडतं आहे, म्हणजे ब्लोअर्सनी केस उडत आहेत आणि सगळीकडे लाईट्स लागलेत. हे पिक्चरपेक्षा काहीतरी वेगळंच या गाण्यात घडते. ते काय ते कळेलच लवकर, पण खूप मजा आली. म्हणजे पहिल्यांदा गाण्याचं शूट असताना मी स्ट्रेस्ड आऊट नव्हते. आय वॉज व्हेरी रिलॅक्स्ड. आणि जसं भाऊ म्हणाले तसं की आम्ही किती छान तिघे डान्सर आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो आणखीन एक्स्ट्रा मजा आली आम्हाला. सर, जसं ही रिलॅक्स्ड होती तसं बॉस्को सर कोरिओग्राफी करणार, तर तुमची काय होती मनामध्ये धाकधूक? नाही, आधी मला वाटलं की आता काय करतात ते सांगतात आधी की काय नाही, सोपं आहे आणि मग नाचायला लावतात. ते असतं कठीण सगळं. पण नंतर एकंदरीत लक्षात आलं त्यांच्या की काय आधीच सांगितलं असेल की यांचं काय बाबा. मग आम्ही आमचं करायला लागलो आणि आम्ही बिंदास नाचा सांगतायत, तुला आता कधी याच्यानंतर असेल. पण नंतर नाहीच, काय बसवतच आलं नाही त्याला. आमचा डान्स तर नाही बसवत आला, पण बाकी तर अप्रतिम. म्हणजे मग असं वाटलं पण नाही इथे काय घडणार आहे असं. एवढं सगळं होतं, ढोल ताशे, बाबा खूप तामझाम होता आणि खूप ग्रँड होतं. खूप म्हणजे मोठ्या स्केलला शूटिंग चाललं असं वाटत होतं आणि खूप मजा आली. चित्रपटाच्या भूमिकेबद्दल काय सांगशील, थोडीशी? करिश्मा कुंभार असं कॅरेक्टरचं नाव आहे. गावातली एक खूप गरीब फॅमिलीमधली कुंभार काम करणारी साधी मुलगी आहे आणि बाळासाहेब तिचा बालपणापासूनचा मित्र आहे. सो तिला थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे बाळासाहेबबद्दल. आणि मग पुढे काय स्टोरीमध्ये कशी ती इन्व्हॉल्व्ह होते किंवा काय होतं हे तुम्ही पाहालच 7 ऑक्टोबरला. पण एक असं मजेशीर, भोळं, साधं, खूप छान कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं आहे. तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल? झटक्या नावाचं कॅरेक्टर आहे. ते मित्र आहेत सगळे गावचे, त्यातला एक झटक्या त्यांचा मित्र. आणि त्या सगळ्यांना घेऊन गिरीश सर काहीतरी करू पाहत आहेत आणि ते तुम्हाला दिसेल. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना. सई, तुला एक पहिल्यांदा असं अजय अतुलने कंपोज केलेलं अगदी मराठी ढंगाचं गाणं मिळालं आहे, जे ऐकतानाच इतकं मजा वाटते. हे गाणं तुला मिळालं, ह्याचा आनंद घे. खूप जास्त आनंद आहे. आणि मी खरं तर हे भाऊ जसं म्हणाले तसं हा बोनस होता. आम्हालाही माहीत नव्हतं की हे गाणं होणार आहे. पण म्हणजे आय थिंक फर्स्ट टाईम अजय अतुल, हो, आय थिंक सो. सो हा योग पहिल्यांदा आला आहे असं मला वाटतं आहे. आणि वाव, खूप मजा येते. म्हणजे प्रिव्हिलेज्ड वाटतं आहे. आणि बघू आता रिस्पॉन्स कसा आहे. आणि तुम्हाला स्पेशल प्रश्न की चला हवा योद्यामध्ये आता शांताबाईऐवजी ब्रिंग इट ऑन असणार आहे का तुमचा स्पेशल परफॉर्मन्स? हो, तो करावाच लागणार आहे. कारण आता झीनेच घेतला आहे, त्यामुळे ब्रिंग इट ऑन बेबी आम्ही आता प्रमोशनसाठी तेच वापरणार. नक्कीच. म्हणजे शांताबाई ब्रिंग इट ऑनवर नाचेल. नक्की. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.